जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम देत असताना अयोग्यता धारकांना येणारे वेगवेगळे तांत्रिक प्रश्न, वेगवेगळ्या शंका, या सगळ्या तांत्रिक शंकांचं समाधान या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। की मी प्रेफरन्सेस लॉक केलेले असतानाही कशा प्रकारे या ठिकाणी जे आहे आम्हाला टेक्स्ट मेसेज येतो आहे, प्रेफरन्सेस कमी जास्त होत आहेत वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून टेक्निकल गोष्टी मी या ठिकाणी दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। या व्हिडिओला सुरुवातीला लाईक करून द्या, परंतु व्हिडिओमध्ये सगळ्या टेक्निकल पॉइंट्सवर चर्चा करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पाहत असणार आहात त्याच्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट असेल की अशा प्रकारे पसंतीक्रम द्या। हा जो माझा डेमो आहे तो निश्चितपणाने बघा, त्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट या ठिकाणी दाखवलेली आहे, जेणेकरून तुमचं पसंतीक्रम देत असताना कोणतीही एकही समस्या तुम्हाला या ठिकाणी येणार नाही। आताची समस्या येते आहे त्या एक एक करून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। बघा, काही जणांना अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे। हा काय मेसेज आहे की डियर कॅन्डिडेट, यू हॅव नॉट लॉक युअर प्रेफरन्सेस फॉर्म फॉर टीचर रिक्रुटमेंट थ्रू पवित्र पोर्टल. इफ इंटरेस्टेड, लॉक युअर प्रेफरन्सेस ऑन और बिफोर 12 फेब्रुवारी 2024. फॉर मोर डिटेल विजिट द वेबसाइट. ठीक आहे, म्हणजे आता हा जो उमेदवार आहे यांना ऑलरेडी प्रेफरन्सेस लॉक केलेले आहे, तरी देखील त्याला मेसेज आला। मग आता यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे की मला आता पुन्हा एकदा लॉग इन करून पुन्हा प्रेफरन्सेस लॉक करायचे का, रिजनरेट करायचे का? तर त्याचा पण तांत्रिक उत्तर, टेक्निकल उत्तर या ठिकाणी घेऊन आलेलं आहे। आता हा जो उमेदवार आहे या उमेदवाराच्या सेल्फ सर्टिफाईडच्या कॉपीवर आपण जाऊया। बघा, आपल्याला काय करायचं आहे की त्याचं लॉग इन करून बघायचं। ज्या उमेदवारांना असा प्रॉब्लेम आलेला आहे, मनामध्ये थोडीशीही शंका या ठिकाणी शिल्लक ठेवायची नाही। ऑफिशियल वेबसाईटवर आलोय आपण। ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 वर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुमचं लॉग इन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून ओटीपी टाकून जे आहे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केलं की अशा प्रकारे तुमच्या समोर तुमची जी काही प्रोफाईल आहे ती ओपन होणार आहे। आता ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला 3 गोष्टी या ठिकाणी आवर्जून बघून घ्यायच्या आहे आणि समाधानी होऊन जायचं। पहिलं काय की तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाई आहे, इथे ग्रीन पट्टीमध्ये तुम्हाला दिसते। आता इथे या 2 गोष्टी आपल्याला बघायच्या। कोणत्या 2 गोष्टी? प्रेफरन्सेस फॉर्म विदाउट इंटरव्ह्यू स्टेटस। इथे स्टेटस आपल्याला चेक करायचं आहे। स्टेटस काय सांगतो आहे की प्रेफरन्सेस लॉक्ड, म्हणजे काय आहे, याचे प्रेफरन्सेस लॉक आहे, परंतु त्याच्या खाली जर आपण बघितलं या ठिकाणी की प्रेफरन्सेस फॉर्म विथ इंटरव्ह्यू स्टेटस, हे प्रेफरन्सेस इनकम्प्लीट आहे आणि या इनकम्प्लीट असल्या कारणामुळे जे आहे त्या उमेदवाराला या ठिकाणी तशा प्रकारचा टेक्स्ट मेसेज आलेला आहे। आता त्याला जर काही प्रोसेस कंप्लीट करायची असेल तर त्याने इथे प्रोसेस टू फिल प्रेफरन्सेस फॉर्म विथ इंटरव्ह्यू यावर क्लिक करायचं आहे आणि प्रोसेस आपला जो डेमो आहे त्या डेमो प्रमाणे करून घ्यायची आहे। परंतु समजा हा उमेदवार असा आहे की जो खूप जास्त मार्क घेतलेला आहे आणि त्याला फक्त विदाउट इंटरव्ह्यूलाच कॉम्पिटिशनला सहभागी व्हायचं असेल तर त्यानं काय करायचं की ॲज इट इज याला लॉग आउट करून द्यायचं। ठीक आहे, कारण त्याला कळालेलं आहे की विदाउट इंटरव्ह्यूला त्यानं लॉक करून दिलेलं आहे, म्हणजे तो कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झालेला आहे। बाकी विथ इंटरव्ह्यूला त्याला जायची इच्छा नाही। त्यामुळे तुम्ही बाकी चिंता करू नका की आता मला असं आलेलं आहे, मी काय करू। किंवा काही जणांनी मार्केटमध्ये ही पण अफवा पसरवून दिलेली आहे की विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू दोन्ही तुम्हाला लॉक केल्याशिवाय तुमचा विचार होणार नाही। तर अशी अजिबात कोणतीही गोष्ट या ठिकाणी घडणार नाही। तुम्ही ज्या गोष्टीला लॉक केलेलं आहे त्या गोष्टीला तुम्हाला जे आहे कॉम्पिटिशनच्या वेळेस सहभागी करून घेतलं जाणार आहे, म्हणून निश्चिंत राहा। जे जास्त मार्कवाले मुलं आहेत त्यांनी प्रेफरन्सेस फक्त विदाउट इंटरव्ह्यूचेच लॉक करून दिलेले आहे। आता बघूया आपण की दुसरा जो काही तांत्रिक प्रश्न आहे की तो तांत्रिक प्रश्न म्हणजे काय की प्रेफरन्सेस आपल्याला अनलॉक करायचे आहे। मग अनलॉक करायचे आहे म्हटल्यावर आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे? तर अशा प्रकारे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। अनलॉक कोण करू शकतो? तर ज्याला वाटलं की यार माझं काहीतरी मिस्टेक झालेली आहे, मेजर मिस्टेक झालेली आहे, तर मेजर मिस्टेक झाल्याशिवाय तुम्ही जे आहे अनलॉक करू नका। अनलॉक करण्याची सुविधा तुम्हाला अनलिमिटेड वेळेस दिलेली आहे, म्हणजे त्याचा आपल्याला गैरफायदाही घ्यायचा नाही। शक्यतो एखाद्या वेळेसच अनलॉक तुम्ही या ठिकाणी करू शकता। आता अनलॉक करण्यासाठी काय आहे की हा डाव्या बाजूला बघा, इकडे आपल्याला मेनू बार देण्यात आलेला आहे। आता काही लोकांना हा मेनू बारच समजत नाही, काही लोकांना असं दिसतं बघा, हा बघा
असं दिसतं. मग ते गोंधळतात, अरे बापरे इथं सरांनी तर वेगळं आपल्याला डेमो दाखवला, इकडे जे आहे आमची स्क्रीन वेगळीच आली. काळजी करू नका, तुम्हाला हा जो माऊसचा कर्सर आहे तो या ठिकाणी घेऊन जायचा आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं. हा मेनू बार तुम्हाला ओपन झालेला असणार आहे. ठीक आहे, हा मेनू बार ओपन झाल्याच्या नंतर हा बघा इथे तुम्हाला या ठिकाणी प्रिंट सेल्फ सर्टिफाईची फॉर्म दाखवतोय, इथे प्रिंट प्रिफरन्सेस दाखवतोय, प्रिफरन्सेस म्हणजे हा लॉक झालेला आहे. अनलॉक प्रिफरन्सेस इथे ऑप्शन दाखवतोय. या अनलॉक प्रिफरन्सेस वर तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. हे बघा अनलॉक वर आपण एकदा या ठिकाणी क्लिक करून दिलं की अशा प्रकारे आपल्या समोर जे आहे पूर्ण आपले जे फॉर्म आहे तो ओपन होणार आहे. फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर आपण कोणत्या ठिकाणी या ठिकाणी जे आहे प्रिफरन्सेस दिलेला आहे ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आहे. मग तुम्ही काय करायचं, त्याला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्याच्या नंतर सर्वात खाली जायचं आहे. सर्वात खाली गेल्याच्या नंतर इथे आहे डिक्लेरेशन. डिक्लेरेशन वर या ठिकाणी जे आहे क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर अनलॉक प्रिफरन्सेस आहे. या ठिकाणी अनलॉक प्रिफरन्सेस वर क्लिक केलं की तुम्हाला पुन्हा एकदा जे आहे अशा प्रकारे पॉपअप येते. इन्फॉर्मेशन विचारते की आफ्टर अनलॉक प्रिफरन्सेस इट इज नेसेसरी टू जनरेट अँड लॉक प्रिफरन्सेस प्रॉपरली. If the applicant not lock the preferences, he or she will not be considered for any recommendation. Are you sure you want to unlock your preferences? म्हणजे तुम्हाला जर का आता अनलॉक जर केलं तुम्हाला पुन्हा जोपर्यंत तुम्ही लॉक करणार नाही तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होणार नाही. मग आपण या ठिकाणी येस करायचं. येस केल्याच्या नंतर या ठिकाणी काय होणार आहे की तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येणार आहे. तो ओटीपी या ठिकाणी एंटर करायचा. इथला कॅप्चा इथे ओटीपी या ठिकाणी पुटअप करायचा आणि व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक करून द्यायचं. तुमचं जे काही फॉर्म आहे तो अनलॉक होऊन जाणार आहे. मग तुम्हाला हवा तो बदल या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही करू शकता. परंतु लक्षात घ्या अनलॉक केल्याच्या नंतर जोपर्यंत तुम्ही लॉक करणार नाही तोपर्यंत तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होणार नाही. म्हणून तुमचा जो फॉर्म आहे म्हणजे तुमचे जे प्रेफरन्सेस आहे लॉक केलेले असणे आवश्यक आहे. लॉक केलेले जर का प्रेफरन्सेस नसतील तर तुम्ही कोणत्याही प्रकारे कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होणार नाही. यानंतर जे आहे मित्रांनो दुसरा एक टेक्निकल पॉइंट असा आहे याच्यामध्ये की काही जणांना चुकीचे प्रेफरन्सेस तुम्ही जनरेट केलेले आहे. म्हणजे प्रेफरन्सेस जनरेट झाले, प्रेफरन्सेस जनरेट झाल्याच्या नंतर त्याने त्याला असाइन केलं आणि लॉक करण्याची जी शेवटची स्टेप आहे त्यावर जेव्हा ते क्लिक करतात त्यावेळेस त्यांना प्रेफरन्सेस आर नॉट जनरेटेड ॲज पर युअर प्रोफाईल. प्लीज डिलीट युअर प्रेफरन्सेस अँड रिजनरेट इट असं अशा प्रकारचं समथिंग काहीतरी मेसेज येतोय. त्यांनी काय करायचं, त्यांचं असं झालेलं आहे की चुकीच्या पद्धतीने त्यांचे प्रेफरन्सेस जनरेट झालेले आहेत. त्या उमेदवारांनी काय करायचं आहे की आपले प्रेफरन्सेस डिलीट करायचे. डिलीट केल्याच्या नंतर पुन्हा एकदा रिजनरेट करून घ्यायचे आहे. रिजनरेट केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा ती जी प्रोसेस आहे असाइन करणे आणि लॉक करणे ती प्रोसेस पूर्ण करायची आहे. आता यामध्ये जे आहे कहाणीमध्ये ट्विस्ट असा आहे की काही उमेदवार जे की शक्यतो बीकॉम वाले उमेदवार आहेत त्यांना सुरुवातीच्या दिवसापासून सोशल स्टडीजचे प्रेफरन्सेस जनरेट झाले होते. सोशल स्टडीजचे जर का प्रेफरन्सेस जनरेट झाले असतील तर बीकॉम वाले उमेदवार सोशल स्टडीज साठी पात्र नाही. हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणून त्यांना त्या पद्धतीने इश्यू येऊ लागला. आता जर का त्यांनी ते प्रेफरन्सेस डिलीट केले तर 6 ते 8 साठी त्यांना प्रेफरन्सेस येतच नाही. इव्हन 9वी 10वी साठी देखील त्यांच्याकरिता प्रेफरन्सेस अवेलेबल नाही. मग ते उमेदवार या ठिकाणी गोंधळलेले असू शकतात. त्यांचं जर का एमकॉम असेल तर 11वी 12वीचे प्रेफरन्सेस त्यांना बुक किपिंग वगैरे समथिंग जे सब्जेक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड कॉपरेशन म्हणा इकॉनॉमिक्स म्हणा त्या संदर्भामधले येऊ शकतात. त्यामुळे त्या संदर्भामध्ये देखील तुम्ही पॅनिक अजिबात होऊ नका. दुसरा प्रश्न राहतो आहे की या ठिकाणी मला भरपूर प्रेफरन्सेस जनरेट झालेले आहे. आता हा जो उमेदवार आहे समजा तर या उमेदवाराला मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय की जवळपास हे 200-250 काहीतरी प्रेफरन्सेस आहे. मग आता हे 200-250 प्रेफरन्सेस त्यांना द्यायचे का, तर इथे जे आहे त्याला त्याची मर्जी विचारलेली आहे. ठीक आहे, त्याच्या मर्जीनुसार तो हवे तेवढे प्रेफरन्सेस या ठिकाणी देऊ शकतो. जरुरी नाही की त्यांना जे आहे सर्वच प्रेफरन्सेस द्यायला पाहिजे. तो अर्धे पण प्रेफरन्सेस देऊ शकतो, तो एक पण प्रेफरन्सेस देऊ शकतो. त्याला वाटलं तर तो एकही प्रेफरन्स या ठिकाणी देऊ शकणार नाही. तुम्हाला तुमची मर्जी आहे. जसं मी ऑलरेडी तुम्हाला कल्पना दिल्याप्रमाणे तुम्हाला जर वाटेल की फक्त विथ इंटरव्ह्यूला आपल्याला प्रेफरन्स द्यायचे तर विथ इंटरव्ह्यूला द्या. तुम्हाला वाटलं फक्त विदाऊटला द्यायचं तर विदाऊटला द्या. तुम्हाला वाटलं दोघांनाही प्रेफरन्सेस द्यायचे तर दोघांनाही तुम्ही प्रेफरन्सेस या ठिकाणी देऊ शकता.
ठीक आहे, तर शक्यतो हेच टेक्निकल पॉइंट्स होते ज्यामुळे जे आहे तुम्हा लोकांना प्रॉब्लेम येत होता, परंतु शक्यतो आजच्या आज सर्वांनी या ठिकाणी प्रेफरन्सेस लॉक करून घ्यावे, जेणेकरून आपल्याला मुदतवाढ मागण्याची या ठिकाणी पुन्हा एकदा गरज भासणार नाही. आणि आपण जर स्टेटस चेक केलं तर मॅक्झिमम उमेदवारांनी आपले आपले प्रेफरन्सेस लॉक करून दिले असल्याची माहिती आपल्याला आयुक्त ऑफिस वरून मिळत आहे. जर का काही तांत्रिक प्रश्न असतील तर निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर काही तांत्रिक प्रश्न असेल तर मी त्याचा डेमो जे आहे लगेच बनवून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे, कारण आपल्याला दिलेल्या मुदतीच्या पूर्वीच आपले प्रेफरन्सेस लॉक करून घ्यायचे आहे. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचा जर का काही तांत्रिक प्रश्न असेल तर निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.